नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज घेत आहोत 28व्या सुधारित आवृत्तीमधून. एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी या पुस्तकातून आपण लेक्चर सिरीज घेत आहोत. पुस्तक तुम्हाला kesagar.com या वेबसाईटवरती मिळेल. 20% डिस्काउंट तुम्हाला मिळतोय. पण तिथे जर तुम्ही कविता 05 हा कोड वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा 5% पण डिस्काउंट मिळून जाईल. तर एक्स्ट्रा 5% डिस्काउंटसाठी तुम्ही हा माझ्या नावाचा कोड यूज करू शकता. डेली संध्याकाळी 7 वाजता आपले लेक्चर असतात. लेक्चर शक्यतो तर लाईव्हच असतात, पण जर कधी टेक्निकल प्रॉब्लेम असेल, पॉवर कटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळून जातील. जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या अडचणी सांगू शकता, तुमचे डाऊट मला सांगू शकता. ठीक आहे. आज आपण स्टार्ट केलेलं आहे, आज म्हणजे काल आपण स्टार्ट केलेलं होतं इंडियन पॉलिटी. प्राचीन मध्ययुगीन भारत आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर जिओग्राफीचा भाग आपण कंप्लीट केलाय. पर्यावरणाचा भाग देखील आपण कंप्लीट केलेला आहे. तर आता आपण कंटिन्यू करतोय इंडियन पॉलिटी. कुठपर्यंत आलो होतो बघूया आपण. इंडियन पॉलिटीसाठी मी तुम्हाला 2 ते 3 रेफरन्स बुक दाखवले होते. आता तुम्हाला माहिती आहे की 2023 पासून आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, वर्णनात्मक आहे, बरोबर. त्या हिशोबाने तुम्हाला पुस्तकं वापरावी लागतील. तर इंडियन पॉलिटी जे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, सर्वच विद्यार्थी वापरतात. हे तर तुम्हाला वापरायचंच आहे प्रिलियम आणि मेन्ससाठी. सोबतच तुम्हाला गव्हर्नन्स इन इंडिया श्रीकांत गोखले सरांचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक बेस्ट आहे. इवन आत्ताच्या प्रिलियम मध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामधून क्वेश्चन येत आहेत. विविध हक्क आहेत, सार्वजनिक धोरण आहे, प्रशासकीय व्यवस्था आहे, सामाजिक न्याय आहे, दुर्बल घटकांचं कल्याण, विविध राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास. बघा, आपण म्हणतो ना की क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस पडलेत किंवा कुठून क्वेश्चन पडलाय लक्षात येत नाहीये, तर हे एक बुक आहे एम लक्ष्मीकांत सरांचंच. आपण फक्त इंडियन पॉलिटी वापरतो, आपण गव्हर्नन्स इन इंडिया वापरतच नाही. तर आता तुम्हाला हे देखील बुक वापरावं लागेल. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलंय बघूया. पुढचं बुक आहे आपलं भारतीय प्रशासन. हे बुक व्ही पाटील सरांचं आहे, बेस्ट आहे. जर तुम्ही ऑप्शनल पुढं इंडियन पॉलिटी वगैरे ठेवणार असाल तर तुम्हाला आणखी ही पुस्तकं उपयोगी पडतील. आणि मुख्य परीक्षा आधी आपण जे सामान्य अध्ययन पेपर दुसऱ्यासाठी वापरत होतो ते देखील पुस्तक तुम्ही वापरू शकता. तर ही झाली आपली बुक लिस्ट. रेफरन्स बुक लिस्ट मी तुम्हाला अजून एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे फक्त ऑप्शनल साठी. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनलचं टेन्शन आहे, म्हणजे तसं तर बरेच विद्यार्थी ऑप्शनलचं टेन्शन घेतच आहेत, पण टेन्शन घेऊ नका. जवळजवळ बऱ्याच ऑप्शनल सब्जेक्टची केसागरची पुस्तकं तुम्हाला मिळत आहेत. तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत हक्क स्टार्ट केले होते, बघून घ्या. पाठीमागचं अपलोड केलेलं लेक्चर एक तुम्ही बघून घ्या. तिथं आपण मूलभूत हक्कामध्ये कुठपर्यंत आलो होतो, धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कापर्यंत आलो होतो, बरोबर. मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये वगैरे मी तुम्हाला सगळे सांगितलेली आहेत. समतेचा हक्क कलम 14 ते 18 आपण कंप्लीट केले. त्याच्यानंतर कलम 19 मधली 6 स्वातंत्र्य आपण कंप्लीट केलेली आहेत. 20-21 कंप्लीट केले, बरोबर. शोषणाविरुद्धचा हक्क पण आपण बघितलेला आहे. आता आपण बघतोय धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. बघा, पहिला तर क्वेश्चन तुम्हाला असतो की आपल्या घटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे, असा सिंपल क्वेश्चन एक राज्यसभेला आला होता. तर कलम 25 ते 28 काय होतं माहिती का. कलम 25 ते 28 आणि कलम 29-30 मध्ये थोडं कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांना. पण लक्षात घ्या, कलम 29-30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत आणि 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे हक्क आहेत. तर भारतीय घटनेने प्रत्येक व्यक्तीला काय म्हटलंय इथं, एकतर पहिल्यांदा आपल्याला माहितीये
की आपल्या राज्याचा कोणताही एक विशिष्ट धर्म नाही, बरोबर, किंवा धर्माच्या आधारे राज्य भेदभाव पण करत नाही. म्हणजे भारताची जी राज्य व्यवस्था आहे ती कशी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, बरोबर. तर इथं आपल्याला तेच दिलेलं आहे बघा. मग आता कलम 25 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम 25 मध्ये सांगितलेलं आहे की विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य, म्हणजे भारताच्या घटनेनं प्रत्येक व्यक्तीला आपल्या सतसत विवेक बुद्धीनुसार वागण्याचे आणि आपल्या धर्माचे पालन व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. म्हणजे कलम 25 नुसार सगळ्या नागरिकांना कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा, त्याचा प्रसार करण्याचा सुद्धा हक्क असेल, हे लक्षात ठेवा. पण मूलभूत हक्कामध्ये जेवढे काही हक्क आहेत, कोणतेही हक्क तुम्हाला म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण नाही असं नाही, काहीतरी वाजवी निर्बंध आहेत. म्हणजे राज्य समाजाच्या कल्याणासाठी किंवा सुधारणेसाठी धार्मिक बाबींवरती नियंत्रण घालू शकतं का, घालू शकतं. लक्षात ठेवा, हा पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कलम 26 येतं याच्यामधलं. कलम 26 मध्ये काय आहे बघा, कलम 26 मध्ये जी धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था आहे, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था, तर ते पाहण्याचं स्वातंत्र्य आहे कलम 26 मध्ये. म्हणजे या कलमांतर्गत धार्मिक उद्दिष्टांनी धार्मिक संस्थांची स्थापना करणं, त्यांच्या व्यवहारांची व्यवस्था पाहणं, धार्मिक संस्थांची मालमत्ता स्वतःच्या मालकीची असणं किंवा संपादन करणं किंवा अशा मालमत्तेचं प्रशासन करणं, हे जे सगळे हक्क आहेत ना, हे हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य राखण्याच्या अधीन राहूनच उपभोगता येतील. म्हणजे इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा, धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कानुसार कोणत्याही धार्मिक पंथाला धार्मिक किंवा धर्मादाय संस्था स्थापन करून चालविण्याचं, कारभार पाहण्याचं, स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळवण्याचं आणि त्याच्या संबंधी कारभार पाहण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर जी कलम 27 आहे, मला वाटतं जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना माहित असेल कलम 27, कारण कलम 27 वरती आयोगाचे क्वेश्चन आलेले आहे. विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. कोणत्याही व्यक्तीवर अशी सक्ती केली जाणार नाही की एखाद्या विशिष्ट धर्मासाठी त्या व्यक्तीनं कर दिलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्याला जबरदस्ती कर नाही मागू शकत, बरोबर. म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्य त्या व्यक्तीला या कलमानुसार दिलंय, कर द्यायचा का नाही द्यायचा, सक्ती नाही करू शकत. हे झालं कलम 27. याच्यानंतर शेवटचं कलम या ग्रुप मधलं कलम 28. कलम 28 मध्ये काय आहे बघा, कलम 28 काय सांगतं की शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण, म्हणजे कसलं शिक्षण, धार्मिक शिक्षण. लक्षात घ्या, शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना म्हणा, यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. म्हणजे ज्या संस्था शासनाच्या अनुदानातून चालवल्या जातात त्या सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर बंदी आहे का, आहे. शासकीय किंवा शासन अनुदानित संस्थांमध्ये धार्मिक उपासनेसाठी सहभागी होण्यास कोणत्याही व्यक्तीला फोर्स केला जात नाही किंवा भाग पाडलं जात नाही. ओके, समजलं. तर हे झाले कलम 25, 26, 27 आणि 28. याला आपण काय म्हणतो, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असं म्हणतो. क्लिअर.
आता हे आपण थोडंसं क्लीन करूया आणि पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया. याच्यापेक्षा पण डिटेल हे जे मी तुम्हाला सगळं सांगते एक्सप्लेनेशन, हे लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठोकळ्यामध्ये क्विक रिव्हिजनसाठी आपल्याला कंटेंट दिलंय. हे देखील आपल्याला उपयोगी पडणारच आहे, पण तुम्हाला रेफरन्स बुक वापरावेच लागते. पुढचं कलम बघा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 ते 30. लक्षात घ्या, आपला भारत देश जो आहे तो विविधतेने नटलेला आहे, बरोबर. याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजातील लोकांची वेगवेगळी संस्कृती तुम्हाला दिसून येते. संस्कृतीचं जतन करायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे जे मूलभूत हक्क आहेत ना, त्याचा समावेश आपल्या घटनेत केलाय. का केलाय? तर ही संस्कृती जपायची आहे, बरोबर. की भारतीय घटनेच्या 29वा कलम काय सांगतं की आपल्याला अल्पसंख्याकाच्या हितसंबंधाचं रक्षण करायचंय. स्वतःची वेगळी भाषा असेल, लिपी असेल, संस्कृती असेल, तर ती अबाधित राखण्याचा, जतन करण्याचा त्यांना हक्क आपल्याला द्यायचा आहे. ओके, मग हेच तुम्हाला इथे दिले बघा. भारतीय घटनेच्या 29व्या कलमानुसार भारतीय प्रदेशात किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये वास्तव्य करणारे जे नागरिक आहेत किंवा नागरिकांचा एखादा समूह आहे, विभाग आहे, तर त्या विभागाला, त्या समूहाला आपली स्वतंत्र भाषा, लिपी, संस्कृती अबाधित राखण्याचा हक्क मिळाला आहे. कोणत्याही नागरिकाला सरकारने चालविलेल्या किंवा सरकारी मदतीवर चाललेल्या शिक्षण संस्थांमधून धर्म, वंश, जात आणि भाषा या कारणासाठी प्रवेश नाकारला जाणार नाही. ओके, म्हणजे त्यांची भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा प्रयत्न इथं दिसतोय. म्हणून या मूलभूत हक्कांचा समावेश केलाय. याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, कलम 30. अल्पसंख्याक नागरिक जे आहेत त्यांना शैक्षणिक संस्था, स्वतःच्या शैक्षणिक संस्था. आता भारतामध्ये अल्पसंख्याक कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. अल्पसंख्याक यांचा सिक्वेन्स सुद्धा आपल्याला विचारला जातो. जर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे, बजेट हा इकॉनॉमिक सर्वे बघितला असेल तर तुम्हाला क्रम दिला जातो. हिंदू किती आहेत, मुस्लिम किती आहेत, शीख किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, बरोबर. तर हा सिक्वेन्स आपल्याला माहित पाहिजे. तर अल्पसंख्याक नागरिकांना घटनेच्या 30व्या कलमात काय दिले की धार्मिक किंवा भाषिक अशा सर्व प्रकारच्या अल्पसंख्याकांना, म्हणजे एखादा गट धार्मिक अल्पसंख्याक आहे किंवा एखादा गट भाषिक दृष्ट्या अल्पसंख्याक आहे, अशा प्रकारच्या सगळ्या अल्पसंख्याकांना काय करायचंय, स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करून त्या चालविण्याचा हक्क द्यायचा, म्हणजे दिलाय घटनेनं आपल्या. ठीक आहे. तसेच शिक्षण संस्थांना मदत देताना एखादी शिक्षण संस्था विशिष्ट धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना चालवली म्हणून तिथे भेदभाव नाही करायचा. समजते का बघा? ओके, क्लिअर. तर हे झाले आपले सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कलम 29 ते कलम 30 पर्यंत. याच्यानंतर सर्वात महत्वाचा हक्क, आता इथं बघा, कलम 31, कलम 32 बी आहे, 32C पण आहे आणि परिशिष्ट 9 दिले इथं. तर लक्षात घ्या, हा जो हक्क आहे संपत्तीचा, हा आपल्याला माहिती आहे की वगळलाय. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, तुम्हाला लक्षात एकच गोष्ट ठेवायची की हा हक्क 44व्या घटना दुरुस्तीनुसार रद्द केलाय. कितव्या घटना दुरुस्तीने रद्द केलाय? 44. ठीक आहे. आयोग तुम्हाला 42 पण देऊ शकतो, कारण कधी कधी 42 हा सुद्धा ऑप्शन आयोगाने दिलेला आहे. हे रद्द केलेलं आहे, हे लक्षात ठेवा.
याच्यानंतर सर्वात महत्वाचा हक्क म्हणजे कलम 32, व्यक्तीच्या मूलभूत हक्काच्या संदर्भात. याला आपण काय म्हणतो? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. बरोबर. बघा, भारतीय घटनेच्या भाग 3 मध्ये प्रदान केलेले जे हक्क आहेत, भाग 3 मध्ये प्रदान केलेले जे हक्क आहेत ते बजावण्यासाठी हा उपाय आहे. बरोबर. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी किंवा मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर ते हक्क परत मिळवायचे. मग परत मिळवायसाठी न्यायालयात न्याय मागता येतो. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी एससी किंवा एचसी जे आदेश काढतं त्याला रिट्स म्हणतात. बरोबर. किंवा आणखी एक नवीन पॉइंट तुम्हाला इथं मी सांगते, या आदेशांना निर्देश सुद्धा म्हणतात किंवा ऑब्लिक प्रसिद्धी लेख सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? निर्देश आणि प्रसिद्धी लेख सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके. तर हेच तुम्हाला इथं सांगितलंय की राज्यघटनेतील या हक्काला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क असं म्हटलं जातं. या हक्कानुसार व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर अतिक्रमण झाल्यास संबंधित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकते. क्लिअर. आता इथे तुम्हाला काहीतरी बॉक्स मध्ये दिलंय ते बघूया आपण, मग पुढचा भाग कंटिन्यू करूया. ब्रिटिश राज्यघटनेतील राजाप्रमाणे राष्ट्रपतीचं स्थान आहे. लक्षात ठेवा बरं का, कंपॅरिझन केलेलं आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत, कार्यकारिणीचे प्रमुख मात्र नाहीत. राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात पण राष्ट्रावर राज्य करत नाहीत, तर ते राष्ट्राचे प्रतीक होत. राष्ट्रपतींबद्दल हे उद्गार कोणी काढलेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचारलं जातं एक्झाम मध्ये. ठीक आहे. ओके. क्लिअर इथपर्यंत. बघा, आता आपण काय बोललो की मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी एससी किंवा एचसी आदेश काढतात, त्याला निर्देश पण म्हणतात किंवा प्रसिद्धी लेख पण म्हणतात किंवा रिट्स पण म्हणतात. बरोबर. आता इथं तुम्हाला रिट्सचे प्रकार दिलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचे आदेश काढता येतात? पहिला आहे रीट ऑफ हॅबियस कार्प्स. रीट ऑफ हॅबियस कार्प्स इथं लक्षात घ्यायचं, याला रीट ऑफ हॅबियस कार्प्स म्हणतात. तर मराठीमध्ये काय म्हणतात? बंदी प्रत्यक्षीकरण. जोड्या लावामध्ये कधी कधी विचारलं जातं. आधी मी तुम्हाला हे क्लिअर करते. रीट ऑफ मॅन्डॅमस म्हणजे याला म्हटलं जातं परमादेश. बरोबर. रीट ऑफ प्रोहिबिशन याला म्हटलं जातं प्रतिषेध. त्याच्यानंतर रीट ऑफ सर्शिओररी याला म्हटलं जातं उत्प्रेक्षण. आणि रीट ऑफ को वॉरंटो म्हणजे अधिकार पृच्छा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती आयोगाकडून वारंवार क्वेश्चन विचारले जातात. आता एक एक करून आपण हे आदेश बघूया. बघा, रीट ऑफ हॅबियस कार्प्स म्हणजे काय? याला मराठीमध्ये बंदी प्रत्यक्षीकरण म्हटलं जातं. तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या दृष्टीनं या आदेशाचं महत्व आहे. कोणत्या आदेशाचं? बंदी प्रत्यक्षीकरण, व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला बेकायदा डांबून ठेवलं जातं, XYZ पर्सन आहे, त्याला बेकायदा डांबून ठेवले, त्यावेळी त्याने केलेल्या अर्जाचा विचार करून न्यायालय ज्याने डांबून ठेवले आहेत त्यास आणि ज्या व्यक्तीस डांबून ठेवले आहे किंवा डांबून ठेवले गेले आहेत त्या व्यक्तीस न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश देतं. या आदेशाला रीट ऑफ हॅबियस कार्प्स असं म्हटलं जातं. लक्षात घ्या.
पुन्हा एकदा मी रिपीट करते बघा. याला म्हटलं जातं बंदी प्रत्यक्षीकरण. कशासाठी आहे याचं महत्व? व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी. म्हणजे एखादा XYZ पर्सन आहे, त्याला बेकायदा डांबून ठेवलंय, त्यावेळी त्यानं केलेला अर्ज आहे, त्या अर्जाचा विचार करून न्यायालय त्या XYZ व्यक्तीला ज्यानं डांबून ठेवलेलं आहे त्या व्यक्तीस न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश देतो, की तुम्ही या XYZ व्यक्तीला डांबून ठेवले, तर त्याला तुम्ही न्यायालयासमोर हजर करा. ठीक आहे. यालाच म्हटलं जातं रिट ऑफ हॅबियस कॉर्पस. अशा प्रकरणी काय होतं, न्यायालय तो जो व्यक्ती आहे म्हणजे ज्यानं डांबून ठेवलंय त्या व्यक्तीला डांबून ठेवण्याच्या कारणांची चौकशी करतं. म्हणजे ए नावाचा व्यक्ती आहे, या ए नावाच्या व्यक्तीनं ह्या XYZ नावाच्या व्यक्तीला डांबून ठेवले, तर न्यायालय या ए ला विचारतो की तुम्ही या XYZ व्यक्तीला कोणत्या कारणासाठी डांबून ठेवलेलं आहे. म्हणजे इथं कारणांची चौकशी केली जाते, लक्षात घ्या. आणि ती कारणं अयोग्य असल्यास संबंधित व्यक्तीला ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश दिला जातो. जर या ए न सांगितलेली कारणं अयोग्य असतील तर न्यायालय काय आदेश देतं, या XYZ व्यक्तीला मुक्त करा. ठीक आहे. तर हा झाला आदेश रिट ऑफ हॅबियस कॉर्पस. पुढचा आदेश बघा, रिट ऑफ मॅन्डॅमस. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो परमादेश. म्हणजे काय, की आम्ही आदेश देत आहोत. रिट ऑफ मॅन्डॅमस म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं एखाद्या व्यक्तीला, हे खूप महत्वाचं आहे बघा, प्रशासकीय अधिकाऱ्याला किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, रिट ऑफ मॅन्डॅमस कोणाच्या बाबतीत काढला जातो हा रिट? एखाद्या व्यक्तीला, प्रशासकीय अधिकाऱ्यास, महामंडळास, कनिष्ठ न्यायालयास, इतर तत्सम अधिकाऱ्यांना त्यांची सार्वजनिक कर्तव्ये बजावण्यासाठी दिलेला आदेश आहे. कसली कर्तव्य बजावायची? सार्वजनिक कर्तव्य बजावायची. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर आहे की हा जो आदेश आहे हा सुप्रीम कोर्ट एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो, प्रशासकीय अधिकाऱ्याला देऊ शकतो, एखाद्या महामंडळाला देऊ शकतो किंवा कनिष्ठ न्यायालयाला सुद्धा देऊ शकतो. ओके, क्लिअर. याच्यानंतर बघा, रिट ऑफ प्रोहिबिशन. याला मराठीमध्ये प्रतिषेध अशी संज्ञा आहे. कोणती संज्ञा आहे? प्रतिषेध. ज्यावेळी कनिष्ठ न्यायालयाकडून त्यांच्या अधिकाराचे अथवा अधिकार क्षेत्रांचं उल्लंघन होत असतं. बघा, लक्षात घ्या, ज्यावेळी न्यायालयांची एक साखळी असते, बरोबर, SCच्या खाली HC, त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय, बरोबर. तर ज्यावेळी या कनिष्ठ न्यायालयाकडून त्यांच्या अधिकारांचं किंवा अधिकार क्षेत्राचं उल्लंघन होत असतं किंवा नैसर्गिक न्याय तत्वांची पायमल्ली होत असते, तेव्हा काय होतं, हायकोर्ट म्हणजे HC त्या न्यायालयाला, त्या म्हणजे कोणत्या? कनिष्ठ न्यायालयाला काय म्हणतं, की संबंधित प्रकरणाचं कामकाज तुम्ही थांबवा. आदेश देतं की तुम्ही तुमच्या अधिकाराचं किंवा अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करत आहात, तर तुम्ही तुमचं कामकाज थांबवा. रिट ऑफ प्रोहिबिशन किंवा प्रतिषेध. 3 झाले. पुढचा रिट बघूया आपण, रिट ऑफ सर्शिओररी. याला मराठीमध्ये काय म्हटलंय? उत्प्रेक्षण. ज्यावेळी त्वरित व निश्चित न्याय मिळवण्यासाठी, बघा, ज्यावेळी खूप क्विक आणि लगेच, क्विक आणि निश्चित असा न्याय मिळवायचा आहे आणि एखाद्या कनिष्ठ न्यायालयातील प्रकरण वरिष्ठ न्यायालयाकडे सुपूर्द करणं आवश्यक ठरतं. लक्षात घ्या, हे कनिष्ठ न्यायालयाशी संबंधित आहे. पाठीमागचं पण कनिष्ठ न्यायालयाशी संबंधित होतं. तर एखादा असं केस आहे किंवा एखादा असं मॅटर आहे
की त्वरित न्याय द्यायचा आहे बाबा, निश्चित न्याय मिळवायचा आहे किंवा थोडासा लेट होतोय, मग अशा सिच्युएशन मध्ये एखाद्या कनिष्ठ न्यायालयातील प्रकरण वरिष्ठ न्यायालयाकडे सुपूर्द करणं आवश्यक ठरतं, त्यावेळेस हा आदेश दिला जातो उत्प्रेक्षण. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे रीट ऑफ कोवारंट. याला मराठीमध्ये काय म्हटले? अधिकार पृच्छा. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात. एखादी गोष्ट केली जाते, उदाहरणार्थ ज्यावेळी एखादा प्रशासकीय अधिकारी त्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील एखादी कृती करत असतो, तेव्हा त्यास त्या कृतीपासून रोखण्यासाठी हा आदेश दिला जातो. म्हणजे त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये त्याची ती कृती येतच नाही, तरी पण तो काय करतोय? ती कृती करतोय. मग तेव्हा त्याला आदेश दिला जातो रीट ऑफ कोवरंट, की तुम्ही कोणत्या अधिकारात हे करत आहात, तुम्हाला तर हा अधिकारच नाहीये. बरोबर. चला, तर हे झाले आपले रीट्स. तर आता इथं तुम्हाला तरी बऱ्यापैकी डिटेलमध्ये दिलेले आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला कलम 31 दिलेला आहे बघा, की राज्यघटनेमध्ये हे आपण बघितलंय. कलम 31 चा समावेश 78, 44वी घटना दुरुस्ती वगळलेला आहे. आणि हा कोणता हक्क आहे? आता कायदेशीर हक्क आहे. हे आपण सगळं बघितले. आता इथे फक्त कलम 33 बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते. इथं कलम 33 ची इन्फॉर्मेशन नाहीये. इथं लिहूया आपण कलम 33. काय आहे बघा कलम 33? कलम 33 सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार. सिंपल भाषेमध्ये, मूलभूत हक्क जेव्हा सेनेला लागू केले जातात, तेव्हा त्याच्यामध्ये आवश्यक ते फेरबदल करण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेला असतो. लक्षात ठेवा. कोणाला असतो? संसदेला असतो. ओके, हे झालं कलम 33. याच्यानंतर तुम्हाला कलम 34 पण विचारलं जातं. कलम 34 काय आहे? कलम 34 लष्करी कायदा जेव्हा अंमलात असेल, लष्करी कायदा जेव्हा अंमलात असेल, तेव्हा मूलभूत हक्कांवर निर्बंध. म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्रात एखाद्या भागात जर लष्करी कायदा अंमलात असेल, तर त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध आणण्याबद्दल ज्या तरतुदी आहेत त्या तुम्हाला कलम 34 मध्ये. क्लिअर. आणि जे कलम 35 आहे, कलम 35 काय आहे? कलम 35 कलम 35 मूलभूत हक्काचा म्हणजे मूलभूत हक्काच्या अंमलबजावणी करता कायदे. काही मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करताना कायदे करावे लागतात. बरोबर. काही मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करताना कायदे करावे लागतात. मग हे कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? हा अधिकार फक्त संसदेला असेल. कोणाला असेल? संसदेला असेल. राज्य विधानमंडळाला असा अधिकार असेल का? अधिकार नसणार आहे. मग अशी तरतूद कुठं मिळते? कलम 35 मध्ये. हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. तर हे आपण बघितलं 35 पर्यंत. आता तुम्हाला इथे काय दिले बघा, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेले आहेत, की भारतीय घटनेतील जे मूलभूत हक्क दिलेले आहेत घटनेनं, ते अनलिमिटेड आहेत का? नाही, अमर्याद नाही. त्याला काहीतरी मर्यादा आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सार्वजनिक हितासाठी मूलभूत हक्कांवर मर्यादा म्हणजे अमर्याद नाहीत, त्याच्यावरती मर्यादा पण घातल्या जातात. का घातल्या जातात? सार्वजनिक हितासाठी घातल्या जातात. बरोबर. मग या मर्यादा घालण्याचा अधिकार कोणाला आहे? घटनेनं कोणाला दिलेत? राज्याला बहाल केलेत का?
किंवा घटनेनं हक्कांना बरेच अपवाद सांगितलेत. जर तुम्ही आणीबाणी टॉपिक बघितला तर आणीबाणीच्या काळामध्ये तर नागरिकांच्या मूलभूत हक्कावर अनेक प्रकारचे निर्बंध घातले जाऊ शकतात आणि मूलभूत हक्क आणि आणीबाणी हे दोन टॉपिक मर्ज करूनच तुम्हाला क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये. तर अनेक निर्बंध घातले जातात त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्काचा संकोच करणारे. कोणतेही कायदे मंडळ या काळामध्ये करू शकतं का? करू शकतं. हक्क आहे तो, बरोबर. तसेच आणीबाणीचा काळ आहे, मूलभूत हक्कांवर निर्बंध घातलेत, स्वातंत्र्याचा संकोच केलाय. मग नागरिक न्यायालयाकडे जाऊ शकतात का की आमच्या हक्कांबाबत असं केले? नाही जाऊ शकत. कारण का? न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क सुद्धा राष्ट्रपती स्थगित ठेवू शकतात. याला स्टार करा. आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्कावर निर्बंध तर घातलेच जातात, सोबतच न्यायालयाकडे दाद मागण्याचा जो हक्क आहे ना तो सुद्धा राष्ट्रपती स्थगित ठेवतात. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आणीबाणीच्या काळात घटनेने दिलेले मूलभूत हक्क पूर्णपणे हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला प्राप्त झालाय? सरकारला प्राप्त झाले. ओके, क्लिअर? तर हे सगळं कंटेंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर तुम्हाला इथं मूलभूत हक्कांवरील टीका दिली. लक्षात घ्या, मूलभूत हक्कांवरच काय पण आपल्या घटनेवर सुद्धा टीका केलेली आहे, बरोबर हो की नाही? मग याच्यावरती क्वेश्चन येतात. तर का बरं टीका केली मूलभूत हक्कावरती? असं म्हटलेलं आहे की व्यक्ती विकासाचा संकोच. पहिला पॉइंट की नागरिकांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी मूलभूत हक्क आवश्यक असतात असं सांगितलं जातं. पण व्यक्ती विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या काही हक्काचा समावेशच आपल्या घटनेत नाही असं म्हटले. कोणते हक्क नाहीयेत व्यक्ती विकासासाठी? व्यक्तीच्या विकासासाठी व्यक्तीला काम मिळालं पाहिजे, पण काम मिळवण्याचा हक्क आहे का आपल्या घटनेमध्ये? नाही. शिक्षणाचा हक्क आहे का? नाही. उपजीविकेचा हक्क आहे का? नाही. म्हणून मूलभूत हक्कांवर टीका केली. काय टीका केली? की नागरिकांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी मूलभूत हक्क अतिशय महत्वाचे असतात, बरोबर. पण आपल्या घटनेमध्ये तर अशा कुठल्या हक्कांचा समावेश दिसत नाही. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर दुसरी टीका आहे की मूलभूत हक्क हे केवळ दिखाऊ स्वरूपाचे आहे. भारतीय घटनेतील मूलभूत हक्क दिखाऊ स्वरूपाचे आहेत, कारण घटनेने यापैकी प्रत्येक हक्काला अपवाद सांगितले. मर्यादित आहेत का? अमर्यादित आहेत का? मर्यादित आहेत, अमर्यादित नाहीत. मी तुम्हाला आधी पण बोलले होते की प्रत्येक हक्काला काहीतरी अपवाद आहे, म्हणजे विविध प्रकारचे निर्बंध घातले जातात. ओके, इथे काय दिले बघा बॉक्समध्ये? समाजाने अथवा राज्याने मान्यता दिलेल्या मागण्या म्हणजे हक्क होत. समाजाने अथवा राज्याने मान्यता दिलेल्या मागण्या म्हणजे हक्क. तिसरी टीका काय आहे बघा? आणीबाणी विषयक अधिकार. तिसरी टीका आहे की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं की राष्ट्रपती स्थगित ठेवू शकतात हक्क, बरोबर. तर आणीबाणीच्या परिस्थितीत मूलभूत हक्कांचा मोठ्या प्रमाणावर संकोच करण्याची तरतूद राज्यघटनेमध्ये आहे. या तरतुदीमुळे शासनाला इतके अमर्याद अधिकार प्राप्त होतात की लोकशाही सुद्धा धोक्यात येते. बघा इथे शब्द काय वापरलेत की आणीबाणीच्या परिस्थितीत मूलभूत हक्कांचा खूप मोठ्या प्रमाणावर संकोच होतो, बरोबर. म्हणजे
अनलिमिटेड असे अधिकार कोणाकडे जातात? शासनाकडे जातात. मग त्याच्यामुळे होतं काय? लोकशाही धोक्यात येऊ शकते. ओके. चौथी टीका आहे विशिष्ट वर्गास लाभदायक. मूलभूत हक्काचं रक्षण करण्यासंबंधी घटनेमध्ये तरतूद आहे का? आहे. मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी सुप्रीम कोर्टाकडे तुम्ही जाऊ शकता, हायकोर्टाकडे पण तुम्ही जाऊ शकता, बरोबर. पण न्यायालयाकडं दाद मागणं ही अतिशय खर्चाची बाब असते, लक्षात घ्या. मग हे सगळ्यांनाच परवडतं का? नाही परवडत. म्हणजे ही जी तरतूद आहे याचा लाभ मोठभर श्रीमंत वर्गालाच घेता येतो. तर ही 4 पॉइंट्स आहेत. का टीका केली आहे हे 4ही पॉइंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणकोणते पॉइंट्स आहेत मी पुन्हा एकदा रिपीट करते. व्यक्ती विकासाचा संकोच केवळ दिखाऊ स्वरूप आहे. आणीबाणीविषयक अधिकार आणि विशिष्ट वर्गास लाभदायक. ओके. याच्यानंतर आपल्याला अभ्यासायचे आहेत मार्गदर्शक तत्वे. बघा, जसं आपण मूलभूत हक्क बघितले डिटेलमध्ये, तसंच तुम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी किंवा DPSP याच्यावरती पण आयोगाकडून क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शक तत्वे, मार्गदर्शक तत्वांची पार्श्वभूमी, नवीन मार्गदर्शक तत्वे कोणती ऍड केलेली आहेत हे सगळं आपल्याला बघावं लागतं. लक्षात घ्या, मूलभूत हक्क दिल्यानं जनतेचं कल्याण होत नाही. पुढचं ऐका. फक्त मूलभूत हक्क दिल्यानं जनतेचं कल्याण होत नाही, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी आवश्यक अशी जी परिस्थिती आहे, आवश्यक अशी परिस्थिती कोणी निर्माण करायची असते? राज्याने निर्माण करायची असते, बरोबर. मूलभूत हक्क उपभोगण्यासाठी राजकीय परिस्थिती अनुकूल असेल, सरकारी अनुकूलता मूलभूत हक्कावर परिणाम करत असते, लक्षात ठेवा, बरोबर. शासकीय ध्येय धोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. म्हणजे शासनाची जी काही ध्येय असतील, धोरणं असतील, ती कशी पाहिजेत? समाजाच्या कल्याणाच्या दृष्टीने पाहिजे. समाजामध्ये समतेचं अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारला काय करावं लागतं? सरकारला काही मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता असते, लक्षात घ्या. मग ही जी गरज आहे ना, ही गरज घटनाकारांनी ओळखली होती आणि सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव घटनेमध्ये केलेला आहे. ओके, क्लिअर? इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. मग जसं आपण मूलभूत हक्क 3ऱ्या भागात म्हटलं, तसं मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात आहेत? मार्गदर्शक तत्वे आहेत 4था भाग, कलम 36 ते 51 आणि हे 355 वेगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता इथं तुम्हाला मार्गदर्शक तत्वांची पार्श्वभूमी मी सांगते, इथं दिलेली नाहीये, लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये दिली. पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला काय अभ्यासावं लागतं बघा. 1928 काय आहे 1928? नेहरू अहवाल. नेहरू अहवाल. आता या नेहरू अहवालाचा इथं काय संबंध आहे? 1928 नेहरू अहवालामध्ये काही मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले होते. त्याच्यानंतर 1945 तेज बहादूर सप्रू समिती यांच्या अहवालामध्ये काय सांगितलं? न्यायप्रविष्ट आणि गैर न्यायप्रविष्ट 2 प्रकारच्या मूलभूत हक्कांचं विभाजन करण्यात आलं होतं, बरोबर. हे लक्षात ठेवा. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? सर BN राव होते, बरोबर.
संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? सर BN राव होते. ओके. तर त्यांनी वैयक्तिक हक्क जे आहेत 2 गटात विभागण्यात यावे. न्यायप्रविष्ट असलेले आणि न्यायप्रविष्ट नसलेले. आणि न्यायप्रविष्ट नसलेले हक्क जे आहेत ते राज्य संस्थेसाठी काय करतील? राज्य संस्थेसाठी नैतिक तत्वे म्हणून कार्य करते. नैतिक तत्वे म्हणून कार्य करते. ठीक आहे. आणि त्यांचा जो सल्ला होता BN राव यांचा, तो सल्ला कोणी स्वीकारला होता? तो सल्ला स्वीकारला होता मसुदा समितीने. मसुदा समितीने स्वीकारला होता. ठीक आहे. म्हणून घटनेच्या भाग 3 मध्ये तुम्हाला न्यायप्रविष्ट असे मूलभूत हक्क दिसतात, तर भाग 4 मध्ये तुम्हाला गैर न्यायप्रविष्ट अशी मार्गदर्शक तत्वे दिसतात. बरोबर. भारताचे जे घटनाकार होते त्यांनी आयर्लंडच्या तत्वांचा आदर्श घेऊन काय केलं? मार्गदर्शक तत्वांची तरतूद केली आणि सरकारवर नैतिक दबाव राखण्यासाठी भारताच्या घटनेमध्ये या तत्वांचा समावेश केला. लक्षात येते का? बघा, ही पार्श्वभूमी आहे सगळी. ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात ठेवायची. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही राज्य संस्थेची मार्गदर्शन करणारी म्हणूनच निर्माण केली आहेत. कलम 36 मध्ये तुम्हाला काय दिलंय? कलम 36 मध्ये दिलेलं आहे राज्य संस्था या शब्दाची व्याख्या क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे की राज्य संस्थांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. मग ही जी राज्य संस्थेची व्याख्या आहे ना, ही भाग 3 मध्ये दिल्याप्रमाणेच आहे. आणखी एक पॉइंट लक्षात घ्या. मार्गदर्शक तत्वे 1935च्या कायद्यातील सूचनांची साधने याच्याप्रमाणेच आहेत. याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले. ओके. म्हणजे 1935च्या कायद्यामध्ये या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी दिलेल्या होत्या. त्या सूचना होत्या, ही तत्व आहे. लक्षात घ्या. पण आपण याच्यासाठी दाद मागू शकतो का न्यायालयात? नाही. याचा हेतू काय आहे? कल्याणकारी राज्य निर्माण, समाज आणि आर्थिक, सामाजिक, राजकीय न्यायावर आधारित समाज साकारताना सामाजिक विषमता नष्ट व्हावी, व्यक्ती गटांना समान संधी मिळावी, समान दर्जा प्राप्त व्हावा, असं यांचं भूमिका आहे किंवा हेतू आहे. जरी न्यायप्रविष्ट नसली तरी एखाद्या कायद्याची घटनात्मकता तपासायची तर मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतला जातो का? घेतला जातो. लक्षात घ्या. ओके, क्लिअर? आता इथे काय दिलेलं आहे बघा. बाकीचं सगळं कंटेंट मी तुम्हाला रेफरन्स बुक मधलं सांगितलं. मार्गदर्शक तत्वे राज्याला धोरणात्मक बाबतीत काय करतात? मार्गदर्शन करतात. राज्य ही संज्ञा व्यापक अर्थाने त्याच्यामध्ये घटनेने निर्माण केलेल्या सगळ्या सत्तास्थानांचा समावेश होतो. घटनेच्या सरनाम्यात ज्या उद्दिष्टांचा अंतर्भाव केलाय, सरनामा आपण बघितलं. तर प्रिएम्बल मध्ये ज्या उद्दिष्टांचा अंतर्भाव करण्यात आला आहे ती
उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्याने कशा प्रकारे वाटचाल करावी या संबंधीचे मार्गदर्शन कोण करतं? ही तत्वे करतात. ही प्रिॲम्बल मध्ये काही उद्दिष्ट आहेत. ती उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची आहेत. मग ती उद्दिष्ट कशी साध्य करायची? तर याचं मार्गदर्शन कोण करतं? तर ही मार्गदर्शन तत्वे करतात. ओके. भारताच्या राज्यघटनेने सगळ्या भारतीय नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची हमी दिली. याच्यापैकी राजकीय न्यायाच्या अंमलबजावणीसाठी, हे लक्षात ठेवा बरं का, जर राजकीय न्यायाची अंमलबजावणी हवी आहे तर मूलभूत हक्कांची तरतूद आहे. सामाजिक आर्थिक न्याय पाहिजे तर मार्गदर्शक तत्वांची तरतूद. बऱ्याच वेळा आधी हा क्वेश्चन येऊन गेलाय. भरपूर वेळा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे. तर हे कुठं राजकीय न्याय, कुठं सामाजिक आर्थिक न्याय, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. आंबेडकरांनी काय म्हटलंय बघा. बी आर आंबेडकर साहेब काय म्हणतात? आंबेडकर साहेब म्हणतात की माझ्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांना अतिशय महत्व आहे. का महत्व आहे? कारण आर्थिक लोकशाही हे आमचं उद्दिष्ट आहे. ही गोष्ट त्यात स्पष्ट करण्यात आली. कशामध्ये? मार्गदर्शक तत्वांमध्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कोणी म्हटलंय? आंबेडकर साहेबांनी म्हटलंय. ठीक आहे. मार्गदर्शक तत्वांची कक्षा कशी आहे? व्यापक आहे. तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो की मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण मिळतं. उदाहरणार्थ गांधीवादी तत्वे, उदारमतवादी तत्वे, समाजवादी. तर हे वर्गीकरण घटनेनं करून दिलेलं आहे का नंतर केलेलं आहे? तर हे घटनेनं दिलंय का? नाही. 5 भागामध्ये जे वर्गीकरण दिसतं, काही ठिकाणी 3 भागामध्ये दिसेल, काही ठिकाणी 5 भागामध्ये दिसेल. पण हे वर्गीकरण आपल्या घटनेनं केलेलं नाही, नंतर केलेलं आहे सोयीसाठी. ओके, क्लिअर? मग याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला सामाजिक तत्वे, मार्गदर्शक तत्वांमध्ये तुम्हाला सामाजिक तत्वे मिळतात. तर सामाजिक तत्व पुढे आपण बघूया कोणती सामाजिक आहेत, कोणती आर्थिक आहेत, कोणती गांधीवादी आहेत, कोणती उदारमतवादी आहेत. सामाजिक तत्वे याच्यामध्ये जनतेच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणे, दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितरक्षणाची काळजी घेणे, लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणारी समाज व्यवस्था निर्माण करणे, दुर्बल घटकांचं सामाजिक अन्याय व शोषण यांच्यापासून रक्षण करणं, मादक पेयांवर बंदी घालणं, ही जी तत्व आहेत या सगळ्या तत्वांचा समावेश कशामध्ये होतो? सामाजिक तत्वामध्ये. लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. जनतेच्या राहणीमानाचा दर्जा सुधारणं, दुर्बल घटकाच्या शैक्षणिक व आर्थिक हितरक्षणाची काळजी घेणं, लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणारी समाज व्यवस्था निर्माण करणं, दुर्बल घटकाचं सामाजिक अन्याय व शोषण याच्यापासून रक्षण करणं, मादक पेयांवर बंदी घालणं, या सगळ्या तत्वांचा समावेश कुठं होतो? सामाजिक तत्वांमध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे आर्थिक तत्व. याच्यामध्ये लोकांना उपजीविकेची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणं, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन देणं, कामगारांचा व्यवस्थापनातील सहभाग वाढविणे, संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणे, भौतिक साधनांच्या मालकी हक्कासंबंधी सामाजिक कल्याणास प्राधान्य देऊन त्यांची पुनर्रचना करणे, काम मिळवण्याचा हक्क, हे सगळं कशामध्ये येतंय? हे सगळं येतं आर्थिक तत्वामध्ये. लक्षात घ्या. सामाजिक तत्वे आपण बघितली, आर्थिक तत्वे आपण बघितली. त्याच्यानंतर आहे प्रशासकीय सुधारणा संबंधीची तत्वे. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे. हे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे.
ग्राम उद्योग आणि कुटीर उद्योग यांना काय करायचंय? उत्तेजन दे. ग्रामपंचायतीची स्थापना करणं, ग्रामपंचायतीची स्थापना करून त्यांना आवश्यक ते अधिकार देणं, नैसर्गिक साधन संपत्तीत वाढ करण्याचा प्रयत्न करणं, सहकारी संस्थांची स्वयंपूर्तीनं स्थापना करणं, त्यांची स्वयंचलित कार्यप्रणाली, त्यांचे लोकशाही पद्धतीनं नियंत्रण, व्यावसायिक व्यवस्थापन याच्यासाठी प्रयत्न करणं इत्यादी तत्वांचा याच्यामध्ये होतो अंतर्भाव. ठीक आहे, ही झाली प्रशासकीय सुधारणेची मध्ये. शैक्षणिक आणि सांस्कृतिक तत्व आहेत का? आहेत. याच्यामध्ये घटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालच्या मुलामुलींना काय करायचंय? सक्तीचं व मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था कर. राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक वास्तू यांचं जतन करणं इत्यादी तत्वांचा समावेश इथं दिसून येतो. ठीक आहे. याच्यानंतर 5वं आहे आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीची तत्वे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांची वृद्धी करणं, राष्ट्रामध्ये सन्मानाचे संबंध प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय संघटनांचा आदर करणं या तत्वांचा समावेश होतो. तर लक्षात घ्या, हे जे 5 प्रकारे तुम्हाला वर्गीकरण दिलंय ना, हे वर्गीकरण आपल्या घटनेनं दिलेलं नाहीये, आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना? आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? इथं आपल्याला मार्गदर्शक तत्वांचं महत्व दिलेलं आहे. आधी आपण मार्गदर्शक तत्वांचं महत्व बघूया, नंतर आपण आर्टिकल बघूया. ठीक आहे. तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे व्यवहार्य आहेत का? नाही, व्यवहार्य नसून केवळ आदर्शवादी आहे. लक्षात ठेवा. असं का म्हटलंय? कारण त्यांना कायद्याचं पाठबळच नाही. त्यांचं पालन करायचं का नाही करायचं हे राज्याच्या इच्छेवर अवलंबून असतं. विधान आणि कारण मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. के.टी. शहाने काय म्हटलेलं आहे? हे जोड्यालावामध्ये विचारतात बघा. मार्गदर्शक तत्वे म्हणजे असाचे की तो कधी वटविला जायचा हे बँकेच्या ऐपतीवर अवलंबून ठेवलं गेलं आहे. तर मार्गदर्शक तत्वांबाबत असे उद्गार कोणी काढले? के.टी. शहा यांनी काढले. का काढले? कारण त्यांना कायद्याचं पाठबळ नाही म्हणून काढले. ठीक आहे. हे लक्षात घ्या. ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलंय? मार्गदर्शक तत्वांना कायद्याचं पाठबळ नसलं तरी त्यांचं महत्व कमी येतं का? अजिबात नाही. ही तत्व राज्यकर्त्यांना त्यांचं जे कर्तव्य आहे, त्यांची जी जबाबदारी आहे त्याची जाणीव करून देतात. लक्षात ठेव. ओके. आपल्या घटनेत काय नमूद केलंय? आपल्या घटनेमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यकारभाराच्या दृष्टीनं ही तत्व मूलभूत आहेत. त्यांची अंमलबजावणी करायचं हे कोणाचं कर्तव्य आहे? राज्याचं कर्तव्य आहे. जसं के.टी. शहा बोलले होते तसंच अल्लादी कृष्णस्वामी अय्यर काय बोलले की जनतेला जबाबदार असलेले कोणतेही मंत्रिमंडळ घटनेच्या 4थ्या भागातील तरतुदीकडे सहजासहजी दुर्लक्ष करू शकणार नाही. किती छान पॉइंट आहे बघा. जनतेला जबाबदार असलेलं कोणतंही मंत्रिमंडळ काय करेल? या 4थ्या भागातल्या तरतुदीकडे दुर्लक्ष करणार नाही किंवा सहजासहजी दुर्लक्ष करू शकणार नाही. म्हणजे त्यांना या 4थ्या भागातील तरतुदींचा विचार करावाच लागेल. ठीक आहे. न्यायालयांनी देखील या तत्वांची वेळोवेळी दखल घेतली. बरेचसे खटले आहेत, तुम्हाला दिलेले पण आहेत लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये, की न्यायालयांनी वेळोवेळी ही जी तत्व आहेत या तत्वांची दखल घेतलेली पण आहे.
म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की मार्गदर्शक तत्वांना बिलकुलच डिमांड नाही. मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व मान्य करूनही असं म्हणावं लागतं की शासनाकडून या तत्वांची अंमलबजावणी करण्याचे बरेच प्रयत्न झालेत, पण ते पुरेसे ठरलेले नाहीये. प्रयत्न झाले नाहीत असं नाही, प्रयत्न केले, पण जितके करायला हवे होते तेवढे नाहीत केलेले. समान नागरी कायद्यासारख्या महत्वाच्या मार्गदर्शक तत्वाकडे तर दुर्लक्षच झालेलं आहे. आपण बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये वाचतो, बरोबर? काही तत्व फक्त कागदावरतीच आहेत. म्हणजे जितके एफर्ट्स घ्यायला हवे होते तेवढे नाही घेतलेले, इथं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट तुम्हाला काय दिलाय? मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्व याच्यामधला महत्वाचा फरक काय माहिती का? सर्वात महत्वाचा, हे शब्द तुम्हाला एक्झाम मध्ये वापरले जातात, वाद योग्य. मूलभूत हक्क वाद योग्य आहेत, जस्टिफिएबल आहेत, म्हणजे त्यांना कायद्याची मान्यता आहे. त्याच्यामुळं व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर जर अतिक्रमण झालं, ती व्यक्ती न्यायालयाकडे जाईल, डेफिनेटली जाईल, बरोबर? पण मार्गदर्शक तत्व अयोग्य आहेत, वादास अयोग्य हे शब्द लक्षात ठेवा बरं का, किंवा अवादयोग्य, नॉन जस्टिफिएबल, त्यांना कायद्याचं पाठबळ नाही, बरोबर? त्याच्यामुळं राज्यानं या तत्वांची अंमलबजावणी केली नाही तरी त्याविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. हा सर्वात महत्वाचा फरक आहे बघा, लक्षात घ्या. आणि जो तुम्हाला एक्झाम मध्ये, हा पण एक्झाम मध्ये विचारलाय फरक. आणि पुढचा एक फरक तुम्हाला विचारलेला आहे की मूलभूत हक्क नकारात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजे काय सांगितलंय मूलभूत हक्कामध्ये? सगळीकडे रेस्ट्रिक्शन आहेत, बरोबर? हे करू नका, ते करू नका, राज्याने काय करू नये हे कुठं सांगितलंय? मूलभूत हक्कामध्ये सांगितले. याच्या उलट मार्गदर्शक तत्वे कशी आहेत? सकारात्मक स्वरूपाची आहेत. राज्यानं काय केलं पाहिजे, राज्यानं कोणती कार्य केली पाहिजे, याच्या संबंधीचं मार्गदर्शन कोण करतं? ही मार्गदर्शक तत्वे करतात. लक्षात आलं का बघा? ओके. चला, भारतीय राज्यघटनेने, आता हे थांबा 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 थांबा, इथं आपले मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व याच्यातला डिफरन्स कंप्लीट होतो. आता तुम्हाला इथं ठोकळ्यामध्ये आर्टिकल दिलेले नाही, मी तुम्हाला थोडक्यात आर्टिकल फटाफट रिवाइज करते. ओके. तर बघा, एकच मिनिट थांबा. कलम 36 घ्या, कलम 36 कुठं लिहूया आपण? इथंच लिहूया, ठीक आहे. कलम 36, कलम 36 काय आहे? कलम 36, कलम 36 व्याख्या राज्य संस्थेची. भाग 3 मधील 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणेच, म्हणजे संविधानाच्या कलम 12 नुसार राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे भारताच्या संसद, कार्यकारी मंडळ, प्रत्येक घटक राज्याची विधिमंडळ, स्थानिक शासन, बरोबर? स्थानिक शासन संस्था, भारताच्या भूप्रदेशातील व भारताच्या शासनाच्या अधिकार क्षेत्रातील इतर अधिकारी संस्था, या सगळ्यांचा आपण समावेश कुठं करतो? राज्य या संज्ञेमध्ये करतो. ठीक आहे. ओके. हेच तुम्हाला कलम 36 मध्ये बघायला मिळेल. कलम 37 काय आहे? कलम 37 आहे या भागात असलेली तत्व लागू करणं, या भागात असलेली तत्व लागू करणं. भारतीय संविधानाच्या भाग 4 मधली ही तत्व न्यायप्रविष्ट नसतील, पण ही तत्व शासकीय व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहे आणि कायदे करताना ही तत्व लागू करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे.
ओके, हे झालं कलम 37. कलम 38. कलम 38 काय आहे? कलम 38 राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायावर आधारित समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकी, प्रेम राहील, एक समतेची भावना निर्माण होईल, आदर्श अशी समाज व्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. हे कुठे दिलंय? कलम 38 मध्ये दिलेलं आहे. ओके, तर कलम 36, 37, 38 इथपर्यंत आपण कंप्लीट केलं. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढची मार्गदर्शक तत्व कंप्लीट करणार आहोत आणि मग आपण केंद्रीय कार्यकारी मंडळ स्टार्ट करणार आहोत. जर काही अडचण येत असेल, समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये बिंदास डाऊट विचारा. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.